हॅलो गाईज, वेलकम बॅक टू वन अनदर ब्लॉग. मी आदित्य. तर भाई नाही का, आता आपलं फर्टिलायझर नाही, सॉरी, खतं हे करायचं काम चाललंय नाही का, मिक्स करायचं. भाई तुम्ही माणूस बघू शकता आणि गोन बघू शकता नाही का. मूर्ती लहान आहे पण युक्ती महान आहे नाही का भाई. बात तो सही है. डायलॉग शूट होते भाई वरती. एकटा उचलतो नाही का भाई. आणि इकडे बघू शकता ही मूर्ती मोठी आहे पण कृती लहान आहे नाही का. तर काही चाललंय, भावाचं सोडायचं काम चाललंय नाही का. गोणी मस्तपैकी त्यांनी फर्टिलायझर वगैरे टाकलं, शेणखत टाकलं, गांडूळ खत. आणि आता आमचं हे खत टाकायचं चाललंय. मल्चिंग मारायची ना अक्षर. तर काही आपल्याला मल्चिंग मारायची, मल्चिंग पेपर आथरायचं नाही का मस्तपैकी. तर चालेल, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये. तर काही आता आपण आलो नाही का शेतामध्ये, बघू शकता हे शेणखत आणलेलं ते टाकलेलं बाकी उरलंय. देन आता हे बघा, हे आहे नाही का ते खत वगैरे, नंतर मल्चिंग पेपर वगैरे सर्व घेऊन आलोय. आणलंय नाही का, भरपूरच खत वगैरे लागतंय नाही का. एकदम म्हणजे ट्रॅक्टर आणावं लागलं आपल्याला. तर मामान ते जरा हे करताय, ड्रिपचं काम करतं नाही का. काल सर्व एकदम पसरवून ठेवले सर्व निवांत. आज फक्त मल्चिंग पेपर नाही का, पोरं आहे मस्तपैकी. इथून सगळा नाही का लावायचं, काकडे करायचंय. आणि तो बघा एक रॉयल आदिवासी काय करू राहिला. पोरा काय करू राहिला. ते तिकडे काम करते नाही का. तर चालेल गाईज. हॅलो गाईज, आज आलोय आपण हरंगावच्या पाठीवर नाही का. आपल्याला भरपूर माणसं कामाला भेटले, तुम्हाला दाखवतो नाही का. हे बघा इकडं 4 माणसं आहे, 150 रुपये रोजाने बघतो बरं का. इकडं सगळे नाही का, हे आमचे जरा टेंडरवाले माणसं आहेत नाही का. हे इकडं सगळे माणसं भेटलेत. 150 रुपये रोजाने कुणाला माणसं लागतील तर आपल्या घरी अवेलेबल आहे नाही का, गायकवाडांच्या पाठीवर. पैसा ही पैसा होगा. तर गाई लिया. तर चालेल गाईला आता जरा कामं लावले नाही का, रोजानी आहेत आम्ही 150 रुपयाने. तर मग कामं चाललेत नाही का. तर फक्त आमच्यामध्ये ना हे माणसाला जरा 75 रुपये जास्त आहे नाही का. हे याला 215 रुपये आहे. तर चालेल काही जरा कामं वगैरे करून घेतो, नंतर भेटतो नाही का तुम्हाला. तर काही आम्ही खूप काम केलं नाही का. आणि ठीक है, समझ गया. सध्या आमचा टाइम झालाय थम्सअप प्यायचा नाही का. हे बघा 150 रुपये रोज सर्व पोरं माणसा कामाला आले नाही का. वैशू इकडे बघ, हा मॅनेजर आमचा दादू आहे. सगळं 150 रुपये कामाने आणलेत नाही का. सगळ्यांना आमच्या शेठनी हे आणले, थम्सअप आणले. तर पिताय नाही का. हे बेड वगैरे पसरवले इकडे. आणि कोणाला लाल डवळी क्वार्टर बीटर. समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो. आपल्याकडं बैल नसल्यामुळे नाही का आपण जुन्या पद्धती वापरतो नाही का. याला पोंद्या म्हणता, मी दाखवतो तुम्हाला. आमच्याकडची नवीन अवतकर नाही का पप्पाजी नाही का. ही जुनी पद्धत आहे नाही का. म्हणजे तास करायला नाही का असे पोंदे धरता, पोंदा बोलता नाही का याला. या पद्धतीने नाही का बेड पाडायला आपण सर्व काही आधुनिक पद्धती वापरतो नाही का. आपले पप्पाजी काम नाही करत कधी, पण आज करताय नाही का. धरायला लागले. तर चालेल गाईज, आपलं पण बेड हे करायचं काम चाललंय. सगळे आहेत नाही का. अंकुश भाऊ पण आलेत. आज आपलं काम झालं नाही का, म्हणजे पूर्ण नाही झालं, थोडंसंच झालंय. थोडं म्हणजे नाहीपेक्षा झालंय नाही का. असे मल्चिंग पेपर वगैरे आथरलेत आपण ह्या साईडने असे आथरलेत नाही का. हे 4-5 कुंड्या आहेत ना, इतक्या फायनल केल्या. आता उद्या नाही का इकडच्या साईडचा आहे ना, ह्या साईडचा आपल्याला करायचं आहे नाही का. आता झालं, टाईम पण झालाय. तर काही चालू नाही का. आता गावात काम आहे जरा सुनीलच्या इथं, तर मग जातोय नाही का काही. नागिन निघाली, मुन्ना डोळा लागला. 2 hours later. आज आपल्या भाचीचा वाढदिवस, आपल्या भाचीचा वाढदिवस आहे. सर्व समस्त गायकवाड परिवार, नंतर राऊत परिवार सर्व आलेत नाही का. इकडे सेलिब्रेशन चाललंय. आपले मित्र परिवार आहे, मोठे पप्पा आहेत, सर्व आहेत नाही का. ते आमचे मोठे पप्पा आहेत. तर चालेल काही जरा सेलिब्रेशन करतो. चालेल, बाय बाय, टाटा.